जगाच्या इतिहासात बोंबला थिंडणाऱ्यांना देव भेटला नाही, कधीच नाही. बायका पोरं सोडून बोंबला थिंडा देव, उपवास करणाऱ्याच्या तर खानदानी देव भेटत नाही. नाही, उपवास करणारी जी लोक आहेत ही मनोरुग्ण लोक आहेत, चक्रम लोक आहेत, ही डोक्यातून गेलेली लोक आहे, भरमिष्ट झालेली लोक आहे. आठवड्यातून एक उपवास ठीक आहे, 15 दिवसातून वैष्णव म्हणून एकादश ठीक आहे, महिनाभर श्रावण त्या बापानं धरला होता, महिनाभर अल्लफडे सगळे चालू, काय उपवास? तुम्हाला कोणी सांगितलं या जगात उपवास करणाऱ्याला देव भेटला? उत्तर सांगा, ज्यांनी चांगलं कर्म केलं त्यांनाच देव भेटला. देव गण लावणाऱ्यांना भेटलाच नाही. खाजवीन तिकडे टिपका लावा गंध, सोळा हाताला आलाय गंध, पावशर गंध लागतोय काही लोकांना रोज. 9 रुपये पावशर गंधी लावून करायचं काय? परत मागे फिरा. मला जगात असा एखादा ग्रंथ सांगा, एखाद्या माणसाचं नाव का व्याजाचा धंदा करणारी माणसं नीट मेलीत. इथं 2-4 जण आहेत. तुम्ही गंध किती लावा तुमचं वाटोळच होणार. तुम्ही म्हणाल महाराज सोडून नंगाट का बोलला? 16व्या अध्यायामध्ये बारीक आहे का, 16व्या अध्यायात 473 ओव्या आहेत, 473. आणि 473 ओव्यांमध्ये 2च संपत्ती आहेत, दैवी संपत्ती आणि आसुरी संपत्ती. पण दैवी संपत्तीचे 26 गुण आहेत आणि आसुरी संपत्तीचे 6 गुण आहे. पण ओव्यांचा जर अभ्यास केला ओव्यांचा तर दैवी संपत्तीच्या ओव्या कमी आहेत आणि आसुरी संपत्तीच्या ओव्या जास्त आहेत. अध्याय उचका, मी आहे इथं आनंदेश्वरी उचका. कधीच नाही करणार. जेवढी कोट्याधीश लोक झाली, कोट्याधीश, एकही माणूस आतापर्यंत घरी मिळाला नाही. हॉस्पिटललाच मारणार आणि मारताना त्यांच्याजवळ 3 जणच असणार, डॉक्टर, कंपाऊंडर आणि नर्स. आणि 3घांनाही माहित नाही हा कधी मिळालाय. तरी क्लिप पडली, त्यांना तीव्र झटका आला. येणार ते मृत्यूशी 2 महिने झुंज देत होते. झुंज? तो काय बिबट्या होता का झुंज? ते झुंज नव्हते देत, ते गरीबाचा तळतळाट भोगीत होते. म्हणून एक ओवी सांगतो, ओव्या माझ्याकडे सकाळपर्यंत घ्या, पटलं तर हा म्हणायचं. फक्त मोबाईल बंद कर रे, बंद कर रे, बाजूला जाय. कर्म हाच देव. तुमचं काय मत आहे? मग मीराबाई साहेबांनी कर्म केलं म्हणून देव भेटला. कर्म हाच देव आहे. पखवात प्रामाणिकपणे वाजवा, देव आहे. गायन मनापासून करा, देव आहे. कीर्तन बिंबीच्या देठापासून करा, देव आहे. नोकरी इनामदारी न करा, पगारावरच भागवा. अरे पगाराला हातच लावी ना तू, वरच्या वर स्लॅब टाकीतो आणि ईडी पोरं पैदा करून गाव बिघडून देतो. कशाला करू? ज्या नोकरीवाल्यांनी नोकरीला असताना टक्का काढला, म्हणजे 2% कशातही, घरकुलात, मुतारीत, बाथरूम मध्ये, त्यांची अवस्था रिटायर झाल्या वाशी येडे होऊन येणार त्या गावात. कुत्रीचा मुका घे, बोकड्या बस, एकटेच बोला त्या, एकटेच हसा त्या, काही करतील ते, काही बी. तो तळतळाट आहे. मी सांगू का एका मिनिटात, शेळीच्या गळ्यात सड किती लोंबलं तरी ते दूध कधी देत नाही. काशातलं गुचिड किती चिटकलं तरी ते दूध कधी पित नाही. गाळातला बेडूक किती डरला तरी तो फुलाचा सुगंध कधी घेत नाही. प्रेताला किती जरी सजवलं तर ते उठून बसत नाही. पापाची इस्टेट किती कमवली तरी समाधान देऊ शकत नाही. पुन्हा उलट फिरा तिथंच, पुन्हा तिथं उलटच फिरा. तिथं उसाला किती लांब तुरा आला तर तो फायद्याचा नाही. साबरीचं वन किती मोठं लावलं तर ते फायद्याचं नाही, फायद्याचं नाही. पुन्हा ओवी सांगा, खडकावर पडलेला पाऊस कधी गावाच्या फायद्याचा नाही आणि भाजून पेरलेलं बी कधी उतरू शकत नाही, कधीच नाही. कधी तुम्हाला वाटतं तसं, पुन्हा उलट फिरवतो. कर्म हाच देव. मान्य फिट करा. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं
गेलं बाबा. ध्यान. आणि दुसरी ओवी आहे कर्म हाच देव. कर्म. जगातले सगळे संत देवाकडे गेलेत, पण सावता बाबा असे संत आहेत देव त्यांच्याकडे आलेत. पुन्हा ऐका, अख्खं जग देवाची पूजा करतंय. अख्खं जग देवाची पूजा करतंय. देव तुकोबारायची पूजा करीत होते. अख्ख्या बाया उपवास करतात, पण देव जनीला जळू लागत होते. तुम्ही अभ्यास करा. अख्ख्या पोरी भजन करतात, पण देव मीराबाईचं विष पेत होते. असं उठ हे चालतच नाही. नाही नाही नाही, मला वाटतंय वाटूनच देऊ नको तुला. मला वाटतंय वाटूनच देऊ नको. तू एक तर हरिपाठ पाठ कर, नाही तर नदी निघ. तुला वाटूनच देऊ नको काही. ओवी सांगू, वासरू मेलं गायचं. गाय काय दूध देत नाही. शेतकऱ्यानं आयडिया केली, वासरू फाडलं आणि त्याच्यात भुसा भरला आणि गाई पुढे ठेवला. गाईनं दूध दिलं. पण हा प्रयोग फक्त जर्शीलाच चालतो, गावराना नाही. गावरानला एका लाटात गडी घरात तांबे आणला. जर्सीचं काय नाही. जर्सी ए बरे ए बरे वय इकडे रांगेत. दे ना पाणी. कोण दे तर ते ठेव दे पाणी तिथं खाली. ती फेकून ती बाटली तिथं. मी पिलो तरच तुम्हाला पाणी. मी पिलो. तुम्ही काहीच न करता 1.5 बाटली आणली. मी तसाच उडतोय. म्हणजे बंगलेवाल्याला घरकुल असं आहे. माझा जीव चाललाय आडून. त्यांनी बाटल्या रिकाम्या घ्या. म्हणजे रोजगार हमी काम कमी, निम्यात तुम्ही हमी. विठाला गायचं वासरू मेलं. ओवी पहा बरं का किती सुंदर आहे. भुस्सा भरला आणि गाईनं दूध दिलं. ओवी ऐका बरं का. सत्याचा भोकसा काढला, आत तृण वटा भरला. ज्ञानोबा म्हणजे सत्य काढलंय आणि आज भुस्सा भरलाय. आता हीच ओवी महाराज मंडळीसाठी, हीच ओवी 16व्या अध्यायात आहे. अशीच वासराचा उगामा ठेवून या गाई पुढे. वासराचा भोत गाई पुढे ठेवून जो दूध काढतो त्याला बुद्धिमान म्हणावा, असं 16वा अध्याय म्हणतो. पण तुम्ही म्हणाल असं का? त्याचं उत्तर आहे, वासरू खोट आहे पण पाना खरा आहे. वासरू खोट आहे पण दूध खरं आहे. जग खोट आहे पण संतन ग्रंथ खरे आहेत. हेच आहे ओळीचं उत्तर आहे. परत थोडं मागं फिरायचं. 3 ओव्या क्लिअर झाल्या. आता पुढची ओळी. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान, आणि कर्म हाच. शेतकऱ्यानं एकच काम करायचं. काय करायचं? 18व्या अध्यायामध्ये 880 नंबरची ओवी आहे. किंबहुना कृषी जिने गोधने वर्तोन ज्यावे. त्यानं गाय पाळायची, बैल पाळायची. नोकरीवाल्यानं इनाम, दुकानदारानं व्यापार काट्याला झटका न मारता कमवायचा. आत्तापर्यंत जेवढे किराणा दुकानदार झाले, अख्ख्या दुकानदारांनी आत्तापर्यंत आजच्या तारखेपर्यंत प्रत्येक माणूस 5 ग्रॅमला खाला. किलो माग. काढा हिशोब. किती ग्रॅमचा किलो? अरे ग्रॅमचं किती ग्रॅमचा किलो? 1000. मग अर्धा किती? 500. पावशेर किती? 250. आणि आतपाव किती? 100. अरे 1001 तुम्ही 125. मला महाराष्ट्रातल्या एखाद्या दुकानात 125चं माप दाखवा. सगळे 20चेच आहेत. 120चं माप आहे. काहींचे दगडाचे. वांगे बटाटे विकणार तर दगडच ठेवतो डायरेक्ट. 250 नको 300 नको. परत नीट ऐका. आणि आता एक ओवी आहे, बारीक ऐका. संपत्ती जर आली, संपत्ती जर आली तर दया येणार नाही. घुसत आहे का पहा. संपत्ती जर आली तर दया येणार नाही. आणि दया जर आली, करेक्ट, संपत्ती येणार नाही. पण दोन्ही जर एकत्र आले तर तो देव झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांची पुण्यतिथी आहे. संपत्ती आली ना, दया येणार नाही. आणि दया जर आली तर संपत्ती येणार नाही. आणि 10वा अध्याय डायरेक्ट म्हणतो, दोन्ही जर एकत्र आले
तर ती माझीच विभूती आहे, देव झाल्याशिवाय राहणार. 3 ओव्या संपल्या, अजून कीर्तनाला सुरुवात केली नाही. मी 3 ओव्या क्लिअर, अभंगाला सुरुवात. आता तुमची ना आपली 2 वर्षानं गाठ आहे, आपलं काम थोडं नंगाट आहे. आता सावध बसावं लागेल. कीर्तनाला 3 सूचना आहेत. दरिद्र्य आणि कीर्तनाला बसायचं नाही, तो यायचंच नाही. हा, लांब बसायचं, पहिल्या पंक्तीला जेवायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा, आम्ही जीव काढायचा, आणि तुम्ही मौतीला आल्यावानी बसायचं, यायचं नाही. कीर्तनाला दुसरी सूचना, बोलत जायचं. आपल्या कीर्तनाला बोललं तरच कळतं, नाही तर कळतच नाही. पहिल्याच 3 ओव्या कळल्या नाही, पुढं काय कळायचं. आणि कीर्तनाला तिसरी सूचना आहे, शंका असली अभंगात जाग्यावर विचारायची, ओपन चॅलेंज. मी 2 महिन्यानं उत्तर देणार, पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण देणार. पण मी गेल्यावर बोंबलायचं नाही. मला पटलं नाही, तुझं तुझ्या बायकोचं पटानं माझं काय समज. आणि तुला पटाव म्हणून मी कीर्तन करतो हे तुम्हाला सांगितलं कोणी? आई साहेबांच्या गादीवर आई साहेब जशी बुद्धी देतील तसं कीर्तन. नाही पटलं आमचा तुमचा काय संबंध, नाही पटलं घरीच आहे. 3 पत्ते पाळायचे आणि अभंगाला सुरुवात. आज कीर्तनाला घेतलेला अभंग काकड्याच्या मालिकेतला, भुपाळीच्या मालिकेतला खालून 2 नंबरचा अभंग आहे. बारीक आहे का? अभंग काकड्यातला आहे. आणि काकडा आणि हरिपाठ या 2 गोष्टी जरा बारीक आहे का? सुरुवात झाली अभंगाला. काकडा आणि हरिपाठ, माळकरी मंडळी नीट आहे का? मेल्यावर मोक्ष मिळतो किंवा नाही हा वादाचा प्रश्न आहे. डोक्यात घुसत आहे का बा? माणूस मेल्यावर त्याला मोक्ष मिळतो किंवा नाही हा वादाचा प्रश्न आहे. पण हरिपाठ काकडा केल्यावर जिवंत मोक्ष मिळतो हा 2025चा प्रश्न आहे. मेल्यावर काय होईल? आता समजा मी मेलो, मरणार नाही, मेलो, माझी बायका पोरं रडली आणि त्यांनीच मला जाळलं ना, मी तसा पेटत नव्हतो, टायर वापरले, तसा पेटत नव्हतो, मिठाची गोण ओतली. हा माईक व्यवहार आहे, हा माईक व्यवहार आहे. याचा परमार्थाशी काहीही संबंध नाही. काही संबंध. हे बायका पोरं बिर ही सगळी भामट्याची टोळे, यांच्या नादी लागून जो मेला असतो. काही माणसं म्हणतात मी जर 5-6 दिवस घरी गेलो नाही तर काय होईल? काहीच नाही, तू नदीवर गेला तरी काही होणार नाही. तुम्हाला भ्रम आहे हा. आणि आज अख्खी जनता कशात आहे? पाठ आणि काकडा हा जीवन. आता हे सप्त्यांमधले जे हरिपाठ आहेत ना, ही आमटीच्या वासावर अवलंबून आहे. आमटीला कड आला का भजने पिसाळले. हे काय ते हरिपाटन फेरीपाठ? हे काय सप्त्यांमधले कुठे हरिपाठ आहे? काकडे काही काकड्याला उठतात, हरिपाठाला उठत नाही, कीर्तनाला राहत नाही. ते म्हणते आम्हाला काकडा करावा लागतो. काकडा करतो म्हणजे तुझा देवाचा काय हागम आहे का? 1.5 किलो गुळ खातो एकच गवळण म्हणतो काय काकडा करतो? या लोकांना का एक वाक्य सांगा, जगात जेवढे ग्रंथ आहेत तेवढ्या ग्रंथाचा सार म्हणजे हरिपाठ आहे. तुम्ही जगात हे रामायण महाभारत काय तुमचं पुराण फिराण काय असेल ते कोणताही ग्रंथ सापडा, हरिपाठा इतका श्रेष्ठ ग्रंथ नाही. आणि पुरी ध्यानात ठेवा, यांच्याकडे इथं शिकायला असणारी पोरस्वर 27 गायक वादक, 27 अभंग कधी नाचून म्हणायचे नाहीत, 27 अभंग कधी उड्या मारून म्हणायचे नाहीत, 27 अभंग कधी अश्लील चाली लावून म्हणायचे नाहीत, आणि 27 अभंग कधी नाचून म्हणायचे नाही. तुम्ही म्हणाल का? का? मारकरी मंडळी, हरिपाठातले 27 अभंग कधी नाचून म्हणू नये. का माहिती आहे तुम्हाला? ते 27 अभंग लिहिणारं बाळच इतकं कोवळ आहे की त्याचं वयच फक्त 15 वर्ष आहे. आणि 15 वर्षाचं बाळ विश्वाची आई आहे. आमच्या 55 वर्षाच्या म्हाताड्याचा हरिपाठ पाठ नाही, 16 नातू आहे त्याला. आणि त्याचा पोरे म्हणतो माझ्या बापाची 71वी करायची आहे. इतक्या दिवस तो बाप व्हायचं कामच काय? काय त्याला पुलावरून फिकितो काय करतो? संसार करणं हा काय पराक्रम आहे का? ही गाडी घेणं, बायको करणं, पोरं पैदा करणं हा काय इतिहास आहे का?
का क्रांती केली तो? हॅलो, मला मुलगा झाला, काही मिरवणूक काढायची तुझी का? आतापर्यंत कोणाला जमलं नव्हतं, तुला एकट्यालाच जमलं. तू एकटाच नर रे का अख्ख्या गावात? अरे पागला, तुला एकच झालं एका वेळेस. तू बाकी प्राण्यांचा अभ्यास कर, 12 होतात रंग बदलून, आणि तुला एकच झालं तर पोरग पालथं पडायला लागलं का टेटसला, पोर उताना पडायला लागलं का टेटसला, पोर दात वासवायला लागलं का टेटसला. अरे पोरग तुला हाणताना टेटसला ठुई बावळ्या. उत्तर ऐकायचं का? अरे साखर कशातही घातली तर गोडच आहे, कारलं कसंही खाल्लं तर कडूच आहे, मिरची कशी खाली तर तिखट येते. 17व्या अध्यायामध्ये एक ओवी आहे, पाणी जर थंडानं गेलं ते मिरचीला गेलं तर तिखट झालं, कारल्याला गेलं तर कडू होणार, आणि मिरचीला गेलं तर तिखट होणार, कारल्याला गेलं तर कडू होणार, आणि उसाला गेलं तर गोड होणार. पाहिल्याचं काय नाही हे? बायको करणं पोरं पैदा करणं हा काय इतिहास आहे का? माई डोळे मिटायला म्या नातू पाहिलं मोकळे झाली, मिरची पावडर घाल डोळ्यात. काय पराक्रम आहे का? परत नाही. तुम्ही बधीर व्हा अजून 10 मिनिटात. तुम्हाला आत्ताच सुधारलं मी काय म्हणतो. अजून 10 मिनिटात चक्कर येईल तुम्हाला. काय नाही मग हे काही पराक्रम आहे का? उत्तर मागे फिरवायचे आपल्याला. ते बाळच फक्त 15 वर्षाचं आहे, आणि त्या बाळाचा हरिपाठ आहे. हरिपाठ कधी नाचून म्हणू नये, कारण पुढे उत्तर सांगा. जगातले जेवढे ग्रंथ आहेत तेवढ्या ग्रंथाचा सारच हरिपाठ आहे, आणि हरिपाठ आणि काकडा जीवनाचा गाभा आहे. आता आपले दिंड्यांमधले काकडे कधी होत्या? जेवल्या वळवंटापासून लिंबाच्या झाडापर्यंत झोपले. एक नाटक आहे सगळी. काकडा हा सूर्य उदयाच्या अगोदर संपावा. त्याचं कारण माहिती आहे तुम्हाला काय? चंद्रामृत ब्रह्ममुहूर्तावर येत असतं. ब्रह्ममुहूर्तावर भजनी नीट आहे का? चंद्र अमृत टाकतो, त्याची वेळ आहे 3:30 ते 5:30, आणि 5:30 पर्यंत जो माणूस ग्रंथ वाचतो, जो माणूस काकडा करतो, जो माणूस भजन करतो, त्याला 8व्या त्यामध्ये एक शब्द आहे, आर्चिरा मार्गाने मरण येतं. त्याला आर्चिरा मार्गाने म्हणजे तो निश्चित मोक्षाला प्राप्त होतो. हे ऊन पडल्यावर भजन तुमच्या बापान पाहिलं होतं का? चंद्राची अमृतकण शेकण्याची शक्ती कमी होते, आणि सूर्याची किरणं वाढली तर त्या अमृताचं तेज कमी होतं. परमार्थ हा सूर्य उदयाच्या अगोदरच असावा. कोण करेल? जेवण सुद्धा तसंच आहे. 12ला 12:30ला जी जेवतात दुपारी ती माणसं नाही. कोण सांगितलं तुम्हाला माणसं? त्यांना अवतार माणसाचा आहे. सगळे माणसं ध्यानात ठेवा. जेवण हे सकाळी लईत लई 10च्या आत, कारण त्यावेळेस जठराग्नी पचन क्रियेला प्रभावित असतो, आणि जठराग्नी प्रभावित झाला का खालेलं अन्न सात्विक बुद्धी तयार करतं. म्हणून तर इतर समाजात लोक पहा तुम्ही, राठी, झवर, नावंदर, शर्मा, वर्मा, बोरा, ही लोक सूर्य मावळल्यानंतर कधी जेवत नाहीत. कधी तपास केला तुम्हाला? काय घेणं? ही लोक कधी सूर्य मावळल्यानंतर जेवत नाही. आपला 1:30 वाजता उठवतो रातचा. आपली पिसाळलेली माणसं आहेत आपली. तो आहार आहे. तसं हरिपाठ कधी सूर्य उदयाच्या नंतर जेवत नाही. सूर्य अस्ताला गेल्यावर ते जेवत नाही का? जठराग्नीची ताकद कमी होते. आपल्याला काय घेणं पडतं? येईन तेव्हा खायचं. काही तर लग्नावरून येतात, रस्त्यानं जेवतात, हाणल्या रोट्या. हे भिकार लोक 22 रोट्या हाणल्या, 22 अख्या रात. फॅन लावलं तरी वाद जाईल काय. आणि सकाळी त्याला विचारलं का हो नाही त्रास झाला का रात्री? नाही खाण्यात दोष झाला. नालाय का, तुला सांगितलंच कोणी होत का? इतरी लोक यांना महाराजांची भाषा आहे, ज्याचा आहार नियमात नाही, ज्याचं झोपणं नियमात नाही, ज्याचं उठणं नियमात नाही, तो वैष्णव होऊ शकत. युक्ताहार विहार नेम इंद्रियासी सार. युक्ताहार विहार नेम इंद्रियासी सार. युक्ताहार विहार
मुक्ताहार विहार